तुम्हाला पण जापानसारखे चेरी ब्लॉसम ट्री बघायचे आहेत आणि जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर हा चान्स मिस करू नका. नमस्कार मित्रांनो, मी आदिनाथ तुमचं स्वागत करतो माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये. पण आज मी आलो होतो विक्रोलीमध्ये. तुम्हाला आज मी दाखवतो या ट्रीच्या इथे कसं जायचं. विक्रोली ईस्ट पासून सरळ ब्रिजने जायचं आहे. सरळ आल्यावर तुम्हाला हा बस स्टॉप दिसेल. आपल्याला कंटिन्यू चालत जायचं आहे मित्रांनो. नंतर थोड्या वेळात मित्रांनो मी रोड क्रॉस केला. त्याचं कारण हे आहे की पुढे जाऊन आपल्याला राईट मारायचं आहे. हे बघा मित्रांनो, तुम्हाला इथून राईट मारायचं आहे. तिथूनही आपल्याला स्ट्रेट चालत जायचं आहे. हा बघा, आपल्याला पहिला चेरी ब्लॉसम ट्री दिसलेला आहे. समोर दिसणाऱ्या ब्रिज वरून आपल्याला सर्व्हिस रोडला जायचं आहे. त्या ब्रिजच्या उजव्या बाजूला बघितलं तर मध्ये विक्रोली गावठाण मार्ग म्हणजेच विक्रोली विलेज रोड. ब्रिज उतरल्यावर ह्या गेटनी जायचं आहे. फायनली मी चेरी ब्लॉसम गोदरेज रोड विक्रोलीला पोहोचलो आहे. तिथे पोहोचल्यावर 2-3 जण फांदी ओढून फुलं तोडत होती. विक्रोलीमध्ये येण्याचं कारण हे आहे की इथे सर्वात जास्त हे ट्री लावले आहेत. हे ट्री बघून मन प्रसन्न झालं. पण मला एक व्हाईट चेरी ब्लॉसम पण दिसला. व्हाईट चेरी ब्लॉसम दिसण्याचं कारण म्हणजे आता हे गळून पडणार आहे. बहुतेक लोक इथं कार्डिओ सायकलिंग वर्कआउट करायला येतात. काय आहेत हे ट्री, पण याचे फुल एकदम गुलाबी आणि मऊ मऊ आहेत. मित्रांनो, कधी तुम्ही ट्री बघितले नसतील तर बघून घ्या. नेक्स्ट इयर हे कापणार आहेत. आजच्यासाठी एवढंच. टाटा बाय बाय.